इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. मास्टर्स, कालच्या भागात आपण बघितलेलं आहे की मातेला तिच्या वर्तमान स्थितीचा अंदाज येतो, तसाच भविष्य काळात काय घटना घडणार आहेत हेही कळतं. तिच्या बालपणाच्या सगळ्या कथा आपण बघितल्या. त्याच्यानंतर हेही समजलं की तिला कशी कैद करण्यात आली होती आणि या कैदेचा उपयोग तिनं कसा केला, तर तिनं स्वतःला ध्यानाकडे वळवलं आणि जास्तीत जास्त ती ध्यान करू लागली. त्या सगळ्या गोष्टींचा ती शोध घेऊ लागली. त्याच्यानंतर त्या कृष्णाबरोबर येतात. द्वारकेमध्ये त्यांचं आगमन होतं आणि नंतर त्या द्वारकेमध्ये कुठलं काम करतात, हा भागही काल आपण समजून घेतला. कृष्णाला त्यांनी एक अट घातली असते, की मी तुझ्याशी लग्न करीन, पण कधीही तू मला कुठलाही प्रश्न विचारणार नाही, की तू हे का केलं, तू ते का केलं? आणि ती अट भगवंत मान्य करतात आणि मातेचा त्यांच्याशी विवाह होतो. आपण काल हाही भाग घेतला की मालिनीच्या बाबतीत काय झालं. म्हणजे मालिनी गरोदर असताना उद्धवचा मृत्यू होतो आणि नंतर त्या त्या क्वार्टरमध्ये म्हणजे त्या कुटीमध्ये असतात, येतात आणि त्यांना कशी मदत मिळत जाते. पुढे त्यांना म्हणजे आपोआप हिलिंग कसं माता करतात, हा सगळा भाग आपण काल बघितला. आज आपण बघणार आहोत थोडं वेगळं. तर मागच्या जन्मी ज्यांनी म्हणजे शिशुपालशी मातेचं लग्न रुक्मिणीला करायचं असतं, तर हा शिशुपाल कोण? हा प्रश्न आपल्याला सगळ्यांच्या मनात येतो, डोकावतो. तर रावणाचा म्हणजे पहिला जन्म हिरण्यकश्यपू, दुसरा जन्म रावण आणि तिसरा म्हणजे हा शिशुपाल. म्हणजे मागच्या जन्मी रावणाने सीतामातेचं अपहरण केलं होतं. या जन्मी त्या शिशुपालाशीच त्यांचं लग्न रुक्मिणी लावायला निघाला होता. आणि या सगळ्या गोष्टी मातेला समजायला लागतात आणि माता आता ठरवतात की मला जास्तीत जास्त या समाजासाठी काम करायचंय. आणि हीच गोष्ट त्या भगवंताला सांगतात. भगवंत त्यांना त्यांच्या कधीही कुठल्याही कार्याच्या आड येत नाही. केवढी मोठी गोष्ट काल त्या गोष्टीचा आपण खुलासा केलाय, सांगा बरं. की ही गोष्ट आपल्याला कधीच कोणी सांगितली नव्हती, कधीच कळलीही नव्हती, की जी या पुस्तकातून आपल्याला कळली आहे. याचं सारे श्रेय हे देना मरियन यांना जातं. की रुक्मिणी मातेने कुठलं काम केलं, की ज्या स्त्रियांना त्रास होत होता, मानसिक त्रास, शारीरिक त्रास, त्या स्त्रियांना त्यांच्या घरातून आणणं आणि त्यांना सुरक्षा देणं. आणि त्याची म्हणजे ती जी ही आहे, अंबा आहे, ती एका सुरक्षा अधिकाऱ्याची बायको आहे. आणि तो सुरक्षा अधिकारी भगवंताच्या त्या फौजेमध्ये काम करतोय. बरं, हा सुरक्षा अधिकाऱ्याला मातेनं एक जरब दिलीये. मातेनं त्याला सांगितलंय की 6 महिन्यात तू जर सुधारला नाही, तू तुझा ही जे पिण्याची नशा आहे ही जर सोडली नाही, तर मी कधीही अंबेला तुझ्याकडे पाठवणार नाही. ती मुलीला घेऊन येते. केवढी मोठी गोष्ट आहे. सुरक्षा ची नोकरी ही कृष्णाच्या हाताखाली आहे. अनेक सुरक्षा अधिकारी असे आहेत की जे असे वागतात आहे, त्यांच्या पत्नी मातेच्या कुटीमध्ये आहेत. ही खरं तर लांछनीय बाब आहे त्या अधिकाऱ्यासाठी, की तो अधिकाऱ्याला आपली बायको सांभाळता येत नाहीये. आणि असे अनेक अधिकारी चिडले आहेत. ते कृष्णाला रुक्मिणी मातेची एक तक्रार करतात की माता असं असं करतात, माता आमच्या बायकोला घेऊन जाते, माता असं करते. पण कुठेही भगवंत त्यांच्या कुठल्याही निर्णयात हस्तक्षेप करत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, की अनेक म्हणजे या राज्यातले जे लोक आहे, त्यांना कुठेतरी मातेचा राग येत असतो. आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट मातेचा राग येण्याची, की इथे सगळ्याच जातीचे लोक, तुम्ही त्या काळाचा विचार करा. त्या काळात माता हे केवढं मोठं क्रांतिकारी काम करत होती, की सगळ्या जातीच्या जनजातीचे लोक एकत्र नांदत होते. ती सगळ्यांना काम देत होती. कोणी विहिरीवरून नदीवरून पाणी आणत होतं, कोणी देवघरात म्हणजे मंदिराची सफाई पूजा करत होतं, तर कोणी तिथे स्वयंपाक करत होतं, कोणी कपडे धुत होतं, कोणी तिथली स्वच्छता करत होतं, कोणी बगीच्याची देखभाल, कोणी आयुर्वेद जडीबुटी याची ते औषधाची काय म्हणायची ती काळजी घेणं, औषधं देणं, हे करण्याचं काम करत होतं. म्हणजे सगळ्या जातीच्या लोकांना ही सगळी कामाची वाटणी समान केली होती. त्यांना त्या काही महिन्यांनी हे काम, काही महिन्यांनी ते काम, म्हणजे सगळ्या कामाचा अनुभव यावा, त्यांना मदत व्हावी,
कलाकुसरीचं काम त्यांनी शिकावं. कारण मातेला हे लक्षात आलं होतं की जेव्हा आपण कलाकुसर करतो, जेव्हा आपण कलेला प्राधान्य देतो आणि कला आपल्या आनंदात, आपल्या आयुष्यात येते, तेव्हा आपल्याला अधिक आनंद होतो. होतो की नाही होत? एखादी कला जी आपल्यात आहे, अगदी तुम्ही रांगोळी काढता, खरं तर रांगोळी ही दुसऱ्या दिवशी मिटवली जाणार असते हो. अनेक जण त्याच्यावर पाय देऊन जातात. पण तरीही ती घरातली स्त्री दुःखी होत नाही. ती पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच जोशानं रांगोळी काढते. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टीतून आम्ही स्त्रिया किती आनंद घेतो. स्त्रियाच म्हणू नाही शकत, सगळेच आम्ही खूप आनंद घेतो. तर मातेनी कलेशी माणसाच्या आनंदाचा संबंध जोडला होता. केवढी मोठी गोष्ट आहे. आणि ती त्या लोकांना आश्रय द्यायची, मदत करायची. ती गेली द्वारकेला आणि सगळे म्हणजे जेवढे कलाकार लोक होते ते पुन्हा इकडे द्वारकेला आले. म्हणजे मातेनं केवढं मोठं काम केलंय कलाकारांना आनंद देण्याचं, त्यांना रोजीरोटी देण्याचं काम त्या काळात मातेनं केलंय. आता इथे खूप महत्वाची गोष्ट आहे की माता त्यावेळेला कपडे बदलवून फिरायची आणि कलाकार ओळखायची, त्यांचा सन्मान करायची. केवळ तिनं कामच नाही दिलं हो, कलेला जपलं आणि कलाकाराचा सन्मान केला. ही पण गोष्ट अतिशय महत्वाची आहे, जी आपण पहिल्या भागात घेतलेली होती. एक अजून गोष्ट आहे की मालिनी, तिच्या मनात गिल्ट होता. आपल्या अनेकांच्या मनात एक गिल्ट असतो. काल बाई माझ्या हातून अशी चुकून गोष्ट घडून गेली. कसं बाई, माझं झालं ग. असा संवाद आपल्या कानावर येतो. हो, येतो की नाही? चूकच झाली माझी. आणि तो संवाद घेऊन आपण सकाळपासून रात्रीपर्यंत, मग रात्रही होते, दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा चूक करतो. माझ्याकडून असं नको व्हायला होतं. मी ही चूक केली. तसाच गिल्ट मालिनीच्या मनात होता. कारण तिचं लग्न हे एका मंदिरात झालं होतं. आणि मंदिरात रुक्मिणी माता आणि भगवंताला साक्षी ठेवून झालं होतं. त्याच्यानंतर उद्धवचा मृत्यू होतो आणि तिच्या मनात ती रुखरुख लागते की उद्धव, मी जर महेंदरशी लग्न केलं असतं तर हा प्रसंग उद्धवच्या आयुष्यात ओढवला गेला नसता. उद्धव जगला असता, त्याला त्याचं जीवन मिळालं असतं. माझ्याकडून चूक झाली, मी त्याच्याशी लग्न केलं ते. आणि नंतर तिला अंजली सांगते की कुठलाही अशा प्रकारची सल तू तुझ्या मनात ठेवू नको, वेदना ठेवू नको, असा गिल्ट ठेवू नकोस. हा काढून टाक. माता आम्हाला नेहमी सांगते की कुठलंही दुःख असं आपल्या अंतःकरणात ठेवूच नाही. रात गई बात गई. किती छान सोपी गोष्ट आहे हो. एका ओळीत केवढी मोठं तत्वज्ञान. मग सकाळ झालं की ते रात्री काय झालं, परवा काय झालं, काही महिन्यांपूर्वी तो कसा वागला, मी कशी वागली, आता या क्षणी मातेनं आपल्याला खूप मोठी गोष्ट शिकवलीये की रात गई बात गई. आपलं कोणाशी कधी भांडण झालं होतं ते उकरत काढत बसू नका, ते विसरून जा. आणि प्रत्येक दिवस हा आनंदाने जगा. प्रत्येक नातं हे आनंदानं जगा. आपण खूप म्हणजे बाहेर दाखवतो, माझं माझ्या नवऱ्याशी किती छान नातं आहे, माझं माझ्या बहीण भावंडांशी किती छान नातं आहे. पण आत किती खोल काय असतं हे आपल्यालाच माहिती असतं. आपल्याला प्रत्येकाला माहिती असतं. तर असं खोटं खोटं वागण्यापेक्षा खरं खरं वागा, असं इथे माता कुठेतरी आपल्याला उद्बोधन करतात आहे. आणि आपलं नातं जर विस्कटलं असेल तर ते आणखीन त्याला फरतोडे फोडू नका. त्याच्यात त्यांनी असं केलं, त्यांनी असं केलं करू नका. आज त्या नात्याला ऍक्सेप्ट करा. जर तो ते नातं म्हणजे त्याच्या बाजूने तो प्रयत्न करतोय, तर आपल्याही मदतीचा हात द्या. असं कुठेतरी इथे माता आपल्याला सांगते. मास्टर्स, मी तुम्हाला खरं सांगते, घरात काम सुरू आहे, पसारा आहे. तो आवरता आवरता मला वेळही मिळत नाही. रुक्मिणी मातेंना काय सांगायचं, अगदी हे सेशन व्हायच्या आधी मी थोडंसं बघते की मातेला काय सांगायचंय आणि ते समजावून घेण्याचा प्रयत्न करते. मला अर्धा तासही मुश्किल असतो हे वाचन करण्यासाठी. अनेक कामं आलेली आहे. दिवाळी अंकांचं कालच मी परीक्षण म्हणजे पूर्ण केलं. पण तरीही माता मला का माझ्याकडून बोलावून घेतात आहे, तर हे अनेकांची उत्तर आहेत आणि याच्यासाठी मला इथं माता बसवतात आहे. मी फक्त एक आणि माध्यम आहे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं. याच्यानंतर माता हेही सांगतात, अंजली हे सांगते तिला की तू हा गिल्ट का ठेवतेस, तू समाजाचा का विचार करते. माता आम्हाला सांगतात समाजाचा कधीही विचार करू नका, फक्त तुमचं मन साफ ठेवा.
आता मन साफ ठेवा याला अंडरलाईनच करायला हवी, की समाजाचा कशाला विचार करू मी? झालं गेलं, पार पडलं. आता ते कशाला उकरायचं? कशाला मी माझ्या भूतकाळातल्या गोष्टींच्या स्मरणात राहू? तो त्याच्यावरून एक हे करून द्या, त्याला क्लोज करून द्या त्या दाराला. आणि आता मन साफ ठेवायचं आणि मला माझ्या परमेश्वर, माझा जो परमेश्वर आहे तो माझ्या अंतःकरणात आहे. त्याला मी बघते आहे, तो मला बघतो आहे. आणि 24 तास मला बाकी कोण काय म्हणेल याचं काही घेणं देणं नाही. मला माझं मन काय सांगतंय, माझा अंतःकरणाचा परमेश्वर आहे, तर त्याच्या प्रसन्नतेसाठी मला वागायचंय. हाही संदेश आपल्याला माता देतात आहे. त्याच्यानंतर अंजली अंजलीचा आणि मालिनीचा हा संवाद आहे. अंजली तिला सांगतात आहे, की हस्तिनापुरामध्ये आता काय घडतंय तुला ठाऊक आहे ना? हो, काय घडतंय? तर धृतराष्ट्र दुर्योधनाची बाजू घेऊन लढतोय, ज्याच्यात खरं तर क्षमताच नाहीये. त्याच्यात किती दुर्गुण आहे. पण केवळ त्याला सत्ता मिळायला हवी याच्यासाठी ते प्रयत्न करतात आहे. आणि ही किती चुकीची गोष्ट आहे, असं अंजली तिला सांगते. दुसरं गोष्ट ती इंद्राची सांगते. तुला इंद्राबद्दलही माहिती आहे ना, की इंद्राचा खरं तर भगवंताचा यज्ञाला वगैरे काही विरोधच नव्हता. पण लोक ते अंधविश्वासाने यज्ञ करत होते. केवळ एका भयापोटी यज्ञ करत होते, की आपण जर यज्ञ नाही केला तर इंद्राचा कोप होईल. आणि कुठलीही गोष्ट अंधविश्वासाने करू नका. शेजारच्या घरात ती वटसावित्रीला जाते, वटसावित्री पुजते म्हणून मी पण वडाला फेऱ्या मारते, भरा 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 भरा. मी पण सूत गुंडाळते. अरे पण त्याच्या मागे कुठलं तत्व आहे, कुठलं काय सायन्स आहे, ते समजून घ्या ना. केवळ एक ती करते म्हणून मी करते, कारण खूपदा असं होतं की शेजारीण करते म्हणून मी फेऱ्या मारते, शेजारीण ही पूजा करते म्हणून मग मी वैभव लक्ष्मी करते. असे कुठलेही प्रकार करू नका. तुमचं मन काय म्हणतं, तुमच्या मनाला काय वाटतं, हा विचार करा. असं इथे कुठेतरी आपल्याला माता सांगतात आहे. भयापोटी, अंधविश्वासापोटी कुठलीही पूजा करू नका, ती पावत नाही. त्याच्यानंतर त्या म्हणतात आहे अंजली, की तू उद्धवाच्या मृत्यूसाठी जबाबदार नाही. जर उद्या तुमचं लग्न झालं, तुम्ही गेलेही असते कुठे राहायला, आणि जर त्याला आजार पण आलं असतं आणि त्याच्यात तू गेला असता, तर तू काय केलं असतंस? याच्या मागे एक खूप सुंदर ओळ लिहिलेली आहे, की कुठलीही गोष्ट नेहमीसाठी नसते. मग कुठलीही गोष्ट म्हणजे त्याच्यात नातं, पैसा, ऐश्वर्य, मान, सन्मान, समृद्धी, संपत्ती, आरोग्य, सगळ्या काही गोष्टी येतात. मी खरं सांगते, माता बोलावून घेतात आहे. आणि मग जर नेहमीसाठी नसते, मग त्या गोष्टीचं तू कशाला काळजी करते, कशाला विवंचनेत पडते, कशाला उगाचच अनेक प्रश्नांचा विचार करत बसते? कारण इथे मालिनीचा जो स्वभाव आहे तो खूप संशयी आहे. इतका संशय की तिला असं वाटतं की माता मला का मदत करतात? कारण माझी आईनी तिथे माझी आई जेव्हा कौंडिण्यपूरला होती, तेव्हा माता जेव्हा वेश बदलवून यायच्या, तेव्हा एकदा माझ्या आईनी त्यांना मदत केली होती त्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि म्हणून मला कदाचित माता मदत करत असतील. त्याच्यावर अंजली हसते आणि म्हणते, अगं येडे, मातेला सगळं ठाऊक असतं. कोण मागच्या जन्मीचे जे आहेत ते हे विदर्भातले आहेत, कोण अयोध्येचे आहेत, आणि कोण हे मिथिला नगरीचे आहेत, हे सगळं मातेला कळतं. आपले सगळे मागचे जन्म मातेला ठाऊक आहेत. तू कशाला असा विचार करते? मातेवर फक्त विश्वास ठेव, श्रद्धा ठेव, तुला सगळ्या गोष्टी अवगत होतील. आणि एकदा आता माता बघा तिला कशी मदत करतात आहे. तू कितीही संशयी राहा, तू कशी राहा, जेव्हा परमेश्वरीला, देवीला मदत करायची असते, तेव्हा ती तिला सारखी मदत करत असते. कारण उद्धवचा जीव तर तिच्यात अडकलेला असतो, हिचा जीव उद्धवामध्ये अडकलेला असतो. आणि मग एक गेलेला जीव जर दुसऱ्या जीवात अडकलाय, तर ना हा जीव जगू शकत, ना तो जीव पुढे जाऊ शकत. तर माता इथे प्रत्येक जीवनाच्या टप्प्यावर तिला मदत करतात आहे. मग असं होतं की ती नदीवर जाते, कपडे धुते, ती थकलेली असते. कपडे धुवून येता येता ते संगमवारी टेकडीवरचं जे मंदिर असतं त्याच्या पायथ्याशीच ती बसते.
आणि बसल्या बसल्या तिला झोप लागते. झोप लागते आणि तिला स्वप्न येतं. त्या स्वप्नात उद्धव येतो आणि उद्धव म्हणतो की अगं, आता मला तू निरोप दे. माझं जे कार्य होतं ते पूर्ण झालंय. आणि यात मालिनी त्याला म्हणते की मी तुला निरोप देते. मी पूर्णपणे तुला मोकळं केलंय. तू तुझ्या पुढचा मार्ग निवड आणि त्याचा प्रवास तू सुरू कर. मग ही जेव्हा जागी होते तेव्हा हिला कळतं की बाप रे, मी उद्धवला निरोप दिलाय. पण त्याच्यात तिला कुठलाच खेद वाटत नाही, तिला कुठलंच वाईट वाटत नाही. ती पूर्णपणे त्या निरोपासाठी तयार होते. इथे कुठेतरी माता आपल्यालाही सांगतात आहे की गेलेले आत्मे आहेत. त्याच्यात अजूनही आपलं मन अडकलंय. आपण त्यांना सारखं सारखं बोलावतोय. त्यांना निरोप देण्याची गरज आहे. याचा खुलासा मी आधी आपल्याला केला होता, एका आईचा आणि मुलाचा, की मुलाची आत्महत्या झाली आणि आई अजूनही त्याला सांगते की बेटा आ जाओ, यहाँ बैठो, मुझसे बातें करो. मेरा बेटा मुझसे बातें करता है. आणि तो आत्मा अजूनही त्या माऊलीच्या घरात फिरतो आहे. त्याला पुढचं प्रवास त्याचा अजून सुरूच झालेला नाहीये. आणि मातेच्या जीवनात इतकी दुःख आहेत, इतकी दुःख आहेत, की त्या दुःखाची कल्पनाच करणं सोडून द्यावं. तर ही का येतात? तर आपण असे अनेक जीव, ये रे बाबा, बोल रे बाबा, भेट रे बाबा, हे आपलं अजूनही सुरू आहे. तर मातांनो, आज मी खरंच मी बोलत नाहीये. मातेला जे जे तुम्हाला संदेश द्यायचे ते संदेश माता देतात आहे. आणि रोजच मी बोलत नसते. मी फक्त एक माध्यम असते. त्याच्यानंतर अंजली, अंबा आज सगळ्याच खूप प्रसन्न आहेत. आज माता आली की मातेला काय विचारायचं? मातेला विचारायचं का राधा राणीबद्दल? बरं त्या काय म्हणतील? कारण राधा राणीबद्दल मातेचे कसे संबंध असतील? मातेला काय वाटत असेल? नको बाबा, नको विचारायला. उगाच दुःखी झाल्या आणि त्यांना वाईट वाटलं, चिडल्या आपल्यावर तर काय करायचं? नको. आपण आपले असेच प्रश्न त्यांना विचारूया. पण माता तर सगळ्यांच्या अंतरंगात डोकावणाऱ्या असतात ना. माता येतात. इकडचे तिकडचे सगळ्यांना प्रश्न विचारतात. कशी आहेस? काय आहे? लेकरं काय म्हणतात? तब्येत कशी आहे? काही झालं का पुढच्या गोष्टी? हां, होऊन जाईल. असं सगळ्यांना दिलासा देत, देत, देत येतात. आणि नंतर माताच म्हणतात, "तुम्हाला जाणून घ्यायचंय ना, राधेची आणि माझी भेट कशी झाली ते?" सांगते की मग मी. आणि माता श्रीमती राधा राणींबद्दल बोलायला सुरुवात करतात. त्या म्हणतात, "एकदा कृष्णाला मी विचारलं होतं, जेव्हा कृष्ण मला नेहमी भेटायला यायचा, कौंडिण्यपूरला, त्या वनात, नदीच्या काठी, तेव्हा मी कृष्णाला विचारलं होतं, अरे मी माझ्या साऱ्या गोष्टी तुला सांगून चुकले रे. माझ्या बालपणाबद्दल, माझ्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी तुला बोलले. पण तुझ्या बालपणाबद्दल तू कधीच बोललेला नाही. तू सांग ना, मला ऐकायचंय तुझ्याकडून खूप काही." आणि अशा अगदी छान बसल्या गालावर हात ठेवून, कृष्ण हे कृष्णच ना, नुसते हसले. राधे, अरे सांग ना. नाही नाही, तुला जे जाणून घ्यायचंय ना राधेबद्दल, ते कळेल तुला. अरे सांग ना. नाही रुक्मिणी, कळेल तुला. इतकंच काय ते बोलले. आणि नंतर माझं ध्यान लागलं. त्या गहिऱ्या ध्यानात मी गेले. मला दिसलं की भगवंत आहे आणि भगवंताच्या जवळ एक युवती उभी आहे. अतिशय सुंदर. ती युवती माझ्या जवळ जवळ यायला लागली. ती खूप सुंदर होती. तिचं वर्णन मी कुठल्या शब्दात करू? मला ती खूप आवडली. अगदी प्रचंड. तिच्याबद्दलचा आदर माझ्या हृदयात जागृत झाला, जागा झाला. मी तिच्या जवळ गेले आणि जशी जवळ गेली ना, तशी तिने माझ्या पायावरच डोकं ठेवलं हो. मी तिला म्हटलं, "राधे, तू काय करतेस? तू माझ्यापेक्षा मोठी आहेस. मला असं वाकून नमस्कार करू नको गं." आणि ज्या क्षणी तिने मला नमस्कार केला, त्या क्षणी तिचं अंतरंग मला उलगडत गेलं.
मला समजत गेलं तिचं हृदय, तिचं काळीज, तिचं मन, तिची कृष्णावरची निष्ठा, तिचं प्रेम, तिचं औदार्य, तिचं सौंदर्य, तिच्या मनाची श्रीमंती मला समजत गेली. मी तिच्याकडे बघत होते नुसती. माझ्या डोळ्यातनं धारा वाहत होत्या आणि तिच्याही डोळ्यातून धारा वाहत होत्या. काय बोलायचं? जेव्हा दोन्ही हृदय एक होतात, तेव्हा बोलायला शब्दच नसतात. मला राधा कळली होती. नंतर कित्येकदा तरी मला राधा समजली. तिच्या अश्रूतून, तिच्या काळजातून, तिची एक जीवघेणी सल मला कळत होती. आणि मी कृष्णाला म्हटलं, तू या दुःखातून राधेला का नाही मोकळं करत रे? कृष्ण काहीच बोलले नाही. पण कृष्णाच्या अंतरंगात मी जाऊन खोल खोल डोकावलं. तेव्हा कळलं की कृष्णही राधेचाच विचार करत होते. मग एक दिवस तर मला राहिलंच नाही. अगदी राहावलंच नाही आणि म्हणून मी कृष्णाला विचारलं, कृष्ण, तू मला या दुःखातून आणि श्रीमती राधा राणीला याच दुःखातून तू विलग का करत नाही? तू वेगळं का करत नाहीस? कृष्ण काहीच बोलले नाही. आणि जेव्हा मी त्यांना हलवलं, कृष्णा, सांग ना, हे भगवंता, तू सांग ना रे, तू का नाही आम्हाला वेगळं करत या दुःखातून? तेव्हा कृष्ण मला म्हणाले, रुक्मिणी, यातून तूच मार्ग काढू शकतेस. तू राधेला का नाही मदत करत? तू राधेला का नाही भेटत? अरे ती किती दुःखी आहे, ती किती कष्टी आहे, तिच्या जीवघेणी सल आहे रे तिच्या हृदयात. तिची अश्रू मला कळतात आहे, तुला कळत नाहीये तसं नाही, तुला सगळं समजतंय. कारण ते दुःख तू भोगतोयस. तू का नाही मोकळं करत रे? तू का नाही मोकळं करत? हे भगवंता, हे कृष्णा, तू मोकळ कर न राधेला. शांत स्वरात कृष्ण म्हणाले, रुक्मिणी, तूच यातून मार्ग काढ. ठीक आहे. ठीक आहे म्हणताच माता रुक्मिणी आपल्या महालात गेल्या. त्यांनी साधे वस्त्र परिधान केले आणि नदीच्या तीरावर जाऊन बसल्या. ध्यानमग्न झाल्या आणि त्या गहिऱ्या ध्यानातून त्या श्रीमती राधाराणींना भेटल्या. राधाराणीच्या घरात सगळे झोपले होते. दाराच्या उंबऱ्यात मात्र राधाराणी रडत होत्या. रुक्मिणीला बघताच पुन्हा त्यांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि नंतर घट्ट मिठी मारली. राधे, राधे म्हणताच राधाराणीच्या सुंदर डोळ्यातले अश्रू माता टिपत राहिल्या. कशी आहेस राधे? अगं, का इतकं दुःख करतेस? मला तुझं दुःख समजतंय. मीही व्याकुळ होते तुझ्या दुःखाने. नाही सुचत मला काही. फक्त तू आणि तूच. बाकी दुसरा कुठलाच विचार माझ्या मनात येत नाहीये राधे. नको का अशी रडू? नको असा त्रास करून घेऊस. किती जीवघेणी सल आहे तुझ्या हृदयात. त्यावर दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. आणि मग राधाचे बोलक्या डोळ्यांमध्ये एक प्रश्न असतो. आणि राधाराणी विचारतात, माझ्या कृष्णाला मला भेटव ना ग. राधे, मी कुठे घेऊन जाऊ तुला? कुठे भेटवून देऊ त्याला?
अगं तो तर तुझ्या हृदयात आहे राधे. राधा अशी गोड हसते. पुन्हा एक घट्ट मिठी रुक्मिणी आणि राधेची होते. तो तुझ्यापासून वेगळा नाही. जशी तू त्याच्यापासून वेगळी नाही ना, तशी तोही तुझ्यापासून वेगळा नाही. आणि मग माता तिला घेऊन एका वनात जातात. आणि त्या वनात तिला ध्यानात घेऊन जातात. आणि ध्यानात नेल्यानंतर एक अद्भुत गोष्ट होते, ज्याचा संदर्भ मी मागच्या एका एपिसोड मध्ये सांगितला होता, की भगवंतानी तिघांना विश्वरूप दर्शन दिलंय. एक म्हणजे आपल्या आईला, माता यशोदेला, दुसरं म्हणजे अर्जुनाला, आणि तिसरं मत्तंग ऋषींना. माता रुक्मिणी राधा राणीला ते विश्वरूप दर्शन देतात. किती मोठी गोष्ट आहे. किती सुंदर गोष्ट आहे. याच्या पलीकडे काहीच नाही. अगं अणु रेणू जो भगवंत आहे, हा बघ, विश्वरूप दर्शन तुझ्या समोर घडतंय तुला. आणि राधा राणीच्या डोळ्यातनं आसवच असतात. सगळे तिची वस्त्र भिजून गेलेले असतात. ही आसव साऱ्या दूर पसरलेली असतात. भगवंताची ही डोळे इकडे भरवून आलेले असतात. हे विश्वरूप दर्शन श्रीमती राधा राणीला रुक्मिणी माता करून देतात. ही कहाणीच अद्भुत आहे. आणि मग त्या विचारतात श्रीकृष्णाला, की राधेच्या जीवनात हे दुःख का आलं. त्याचं उत्तर भगवंताने दिलंय रुक्मिणी मातेला. ते म्हणतात की राधेचा निर्णय होता हा, हा माझा निर्णय नव्हता. एकतर आपण ज्या धर्मग्रंथांमध्ये किंवा आपल्याला जे नातं खुलवून सांगण्यात आलेलं असतं, की राधा राणी आणि कृष्णाचं जे नातं आहे, ते नातं कसं आहे, ते एक एक पिढी दुसऱ्या पिढीला, दुसरी पिढी तिसऱ्या पिढीला, हे एक वेगळ्या प्रकारानं सांगण्यात आलेलं आहे. राधा राणीनं का जन्म घेतला? कारण कृष्णाने जन्म घेतला आणि मग श्रीमती राधा राणीला वाटतं की विष्णूंनी जन्म घेतला, आता मला जन्म घ्यायला हवा. आणि मला जन्म घ्यायला कशाला हवा? तर मला राधा राणी या द्वैतात असतात. आणि मग हा द्वैत भाव काय आहे? ही विरहाची रेष काय आहे? या विरहाच्या रेषेपलीकडे काय आहे? तो भगवंत काय आहे? आणि त्याच्यापर्यंत भक्तिभावानं कसं जाता येतं? गुरु शिष्याची परंपरा काय आहे? या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी, म्हणजे इथे भगवंत एक गुरु आहेत हे आपल्याला ध्यानात घ्यायला पाहिजे. आणि श्रीमती राधा राणींना त्यांच्याकडून शिकायचंय. ते कुठल्या मार्गाने शिकायचंय? तर भक्तीच्या मार्गाने शिकायचंय. आणि म्हणून राधा राणी जन्म घेतात, या सगळ्या गोष्टी अवगत करून घेण्यासाठी, समजावून घेण्यासाठी. ही सगळी लीलाच वेगळी आहे. या लीलायत राधा राणीला फक्त भाग घ्यायचा असतो, शिकायचं असतं, समजावून घ्यायचं असतं. आणि म्हणून श्रीमती राधा राणी जन्म घेतात. मला वाटतं मी इथेच थांबावं. मला सुजाताताई, तुम्ही एक 5 मिनिटं बोलू शकता? तुमच्या मनात अनेक गोष्टी निर्माण झाले, म्हणजे आलेल्या आहेत. नमस्कार रुपाताई. खूपच छान तुम्ही आजचा भाग घेतलात आणि ह्याच्यामध्ये दोन तुम्ही महत्वाच्या अंडरलाईन करण्याजोग्या गोष्टी सांगितल्यात. त्यातले एक मला आता आठवत नाही, पण दुसरी, कोणतीही गोष्ट नेहमीची नसते, ही अतिशय मौल्यवान तुम्ही आज असं हे दिलेलं आहे. म्हणजे आपण ते सदोदित लक्षात ठेवायला पाहिजे असं. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्या गोष्टीने मन खट्टू होतं आणि तुम्ही मगाशी सांगितलं तसं 2 दिवस 3 दिवस नाही तर काही वर्षानुवर्ष ती गोष्ट आपण मनात जपून ठेवतो आणि त्याचे आपल्या शरीरावर आणि मनावर विपरीत परिणाम होतात. तर हे जे तुम्ही आज वाक्य सांगितलं की कोणतीही गोष्ट नेहमीची नसते, ते अतिशय अमूल्य आणि खूपच खूपच मौल्यवान गोष्ट तुम्ही सांगितली. ती नित्य आपण लक्षात ठेवली तरी आपण बरेच सुखी होऊ, की कोणतीही गोष्ट नित्याची नसते. आणि दुसरं हे राधा राणी आणि रुक्मिणीची जी भेट तुम्ही सांगितली, भेट आणि त्यांच्यातील संवाद आणि
कसं ती राधाराणीला हळूहळू हळूहळू त्या दुःखातून बाहेर काढायला मदत करते, हेही खूप घेण्यासारखं आहे. आणि आपल्याला सुद्धा तो एक तुम्ही इनडायरेक्टली आम्हाला सुद्धा तो उपदेश केलात की श्रीकृष्ण सगळीकडे आहेत, सगळ्यांच्या हृदयामध्ये आणि सगळ्या प्राणीमात्रांमध्ये वसलेले आहेत. तर त्याच्यातून आपण म्हणजे सगुण उपासना केली तरी पावते आणि निर्गुण उपासना केली तरी पावते. पण एक हे मदत आहे लक्षात घ्यायला की सगळ्यांच्या हृदयात देव बसतो. त्याच्यामुळे आपण त्यानुसार ते लक्षात ठेवून म्हणजे कोणाला दुखवू नये किंवा काहीही असं निगेटिव्ह बोलू नये किंवा वादविवाद करू नये. तर त्यावेळेला हे सगळं लक्षात ठेवलं तर खूप मदत होईल. धन्यवाद वृता. याचं सेशन खूप छान, खूप छान. मला खूप आवडलं. धन्यवाद. हा, आणि मला बोलायचं आहे. ताई वनिता बोलते. हा अ, ऐकायला येते ना? हा हा, येते. अतिशय सुंदर ताई तुम्ही जे आता वर्णन केलं श्रीकृष्ण, श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद आणि राधा आणि रुक्मिणी संवाद ना, खूपच छान रीतीने आम्हाला त्यातून म्हणजे एक मेसेज पण मिळाला. आणि तुम्ही अतिशय सुंदर तुमच्या शब्दात आणि वाणीमध्ये तो प्रसंगाच्या प्रसंग ते उभे केलात. खूप खूप धन्यवाद ताई. खूप इंटरेस्टेड होतं, म्हणजे ते ऐकण्यासारखंच होतं. ती माता ह्या अद्भुत गोष्टी होत्या, त्या आम्हाला आजच कळल्या, माहीत नव्हत्या. आणि तुम्ही त्या प्रसंगातून आमच्या डोळे भरून आले. तर विवेचन अभ्यासपूर्वक खूप सुंदर, खूप फार धन्यवाद सुंदर. मास्टर्स. कुठलेही अभ्यासपूर्ण विवेचन केलेलं नाहीये याचा मी खुलासा करते. जे जे रुक्मिणी माता अगदी वरवर बघता मी इथे आज बोलते आहे आणि बोलवून घेणाऱ्या ह्या माता आहेत ह्याचं पण आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते की आपण नसतोच, आपल्याकडून बोलावून घेतल्या जातं. तुमचे जेव्हा पर्सनल मेसेजेस मला येतात, तुम्हाला इथे बोलायला काही मंडळींना थोडंसं असं संकोच होतो, आणि जेव्हा पर्सनल मेसेजेस येतात की ताई हा मेसेज तर माझ्यासाठी होता, याच्यातून मला खूप काही शिकायला मिळालं, तेव्हा मी खरंच सांगते की मला एक परमेश्वरांना म्हणजे आई वडिलांनी ना मी खूप धन्यवाद देते की त्यांनी मला ही सेवा करण्याची संधी मला त्यांच्यामुळे मिळाली. आणि ही सेवा सगळ्यांपर्यंत पोहोचते, अनेकांच्या जीवनात आनंद येतोय, भांडणं मिटलेले आहेत, असंतोष, राग, द्वेष, मत्सर आमचं जीवन सुखाचं झालंय. जेव्हा आपण ऐकतो तेव्हा खूप बरं वाटतं की चला संसार किती लोकांचे आनंदाचे झालेत. असं मास्टर्स, आता जास्त वेळ न दवडता जर आपण एक 5 मिनिटं फक्त घालवले, कारण तुमचे मेसेजेस येणं मला इथे योग्य वाटले या क्षणी. आपण ध्यानाला बसूया. सगळ्यांना विनंती करते की आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे. माता रुक्मिणी आलेल्या असतात, तर आपण आपले कॅमेरे जर उघडे ठेवले तर बरं होईल. सगळ्यांना विनंती करते की कॅमेरे उघडे ठेवावे. रोज अनेक मास्टर्स आलेले असतात. एकदम शांत व्हावं मास्टर्स, एकदम शांत. एकदम शांत. संपूर्ण ऊर्जा आपल्या शरीरातून शरीरभर पसरते. ब्रह्मरंध्राच्या जवळ लक्ष आवाहन करते. समर्थ रामदास स्वामींना, मारुती रायांना, महाअवतार बाबाजींना, श्रीमती राधा राणी आणि भगवान श्रीकृष्णांना, सूर्य देवतेला आवाहन करते. ही सगळी ऊर्जा आपल्या शरीरात पसरलेली आहे. लक्ष सहस्रारावर धबधब्यासारखी ऊर्जा आहे. सोनेरी रंगाची ऊर्जा पूर्ण शरीरभर. लक्ष पायाकडे, पायाचे तळवे तिथून भरत चाललेत या ऊर्जेने.
धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. मूलाधारापर्यंत आपले दोन्ही पाय हे ऊर्जेचे पाय झालेत मास्टर्स. इतकी प्रचंड ऊर्जा आहे. आता मूलाधारापासून आपल्याला अनाहत पर्यंत लक्ष द्यायचंय, म्हणजे हृदय चक्रापर्यंत. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. पाठीवर लक्ष द्या. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. दोन्ही खांद्यातून ऊर्जा हातातून आत आर पार ढोपरातून आपल्या बोटांकडे जाऊ दे. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. आता हायर हार्ट चक्रावर लक्ष द्या. हायर हार्ट चक्र म्हणजे आपल्या खांद्याच्या रेषेत मधोमध अनाहतच्या 4 बोट वर, तिथे लक्ष. ओ ओ ओ ओ. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. विशुद्ध चक्रावर या. सेंटर मध्ये धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. स्पंदनांना अनुभवा. आज्ञावर या. 2 भिवईंच्या मध्ये. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि.
मास्टर्स इथली स्पंदना बघा. स्पंदनांना महसूस करा आणि सहस्रारावर या. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. शांत होत जा मास्टर्स. प्रत्येक श्वासाबरोबर पूर्ण शून्यतेत आपण गेला आहात आणि शून्यतेत गेल्यानंतर श्वासाचीही गरज नसते. पूर्ण शून्यता. श्रीराम. गणपती महाराजांच्या ऊर्जेशी आपण एकरूप झालात मास्टर्स. खूप सुंदर रूप आहे. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. एका मातेचे दोन्ही गुडघे दुखतात आहे. कृपया सरळ करावे. अगदी हळूहळू झटका न देता. ओम. अजून शांत शांत. पूर्ण शून्यता. अजून गहरी शून्यता. या शून्यतेच्या पायऱ्या उतरत उतरत आपण चाललो होतो मास्टर्स. जिथे माता राहतात, अंबिका देवीच्या मंदिराच्या तिथे नदीच्या काठावर आपल्यालाही दर्शन व्हावं माता पार्वतीचं, रुक्मिणी मातेचं. आपण या ऊर्जेशी एकरूप होणार आहोत. पूर्ण एकरूप होऊन जा मास्टर्स. संपूर्णपणे
या स्वरांशी एकरूप होऊन जा. ही ऊर्जा मातेची ऊर्जा आहे. जी भरून टाकणार आहे आपल्याला, जी आपल्या अंतरंगात मिसळून जाणार आहे.
त्यांच्या हृदयातील प्रकाश आपल्या हृदयापर्यंत पोचतोय. दुसऱ्या मास्टर्स त्यांच्या हृदयातील प्रकाश ऊर्जा आपल्या हृदयापर्यंत या प्रकाशाबरोबर बासरीचे स्वर आणि श्याम हा बीज मंत्र आपल्या हृदयात केंद्रस्थानी महसूस करा. केंद्रस्थानाला बघा. पूर्ण लक्ष हृदयातील केंद्रस्थानावर. भरून गेलंय हे केंद्रस्थान श्याम या बीज मंत्राने. मास्टर्स, आपण ज्यांना आवाहन केलं होतं ते सूर्यनारायण भगवान, समर्थ रामदास स्वामी, महाअवतार बाबाजी, मारुती राया आणि माता रुक्मिणी, भगवान श्रीकृष्ण, गणपती महाराज, महादेव महादेवी सगळ्यांना या समूहाच्या वतीने दंडवत प्रणाम करते. श्रीराम आणि माता सीतेराम दंडवत दंडवत. मास्टर्स, चैतन्यतेवर या, श्वासावर या. दोन्ही हात आपल्या हृदयावर आणि थोडस हृदयाला असं पंपिंग करतात तसं पंपिंग करा. खालीवर खालीवर आपल्या हाताने थोडं हृदयाला अगदी हलके हलके प्रेस करा. मग विशुद्ध चक्रावर दोन्ही हात वरून खाली अगदी सॉफ्टली फिरवा. याच्याबरोबर थोडे पाय हलवा. दोन्ही हात आज्ञावर. श्याम श्याम श्याम. आपल्या सहस्रारावर श्रीराम श्रीराम श्रीराम.
आपलं शरीर सगळं तेजोमय झालंय. मास्टर्स पूर्ण प्रकाशात होते आपण सगळे. दोन्ही हात आशीर्वादाच्या मुद्रेत. नाही, आधी डोळ्यावर घ्या प्लीज. डोळे हळूच उघडून घ्या. 5, 4, 3, 2, 1. आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वासरं, पशुपक्षी, आम्ही सगळे सुरक्षित आहोत. धरणी माता आनंदित आहे, सुरक्षित आहे. आपल्या भोवती एक सुरक्षा कवच तयार झालेलं आहे. आपल्या घराभोवती बघा, परिवार. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. एक फक्त 2-3 शेअरिंग घेते. बोलायचं असेल तर आपण हँड रेस करा, कारण 9:33 झाले. ज्यांना दीपाली बोल. एक मिनिट, एक आवाज वाढवते आणि बंद करते. दीपाली बोल. नमस्कार ताई. खूप छान ध्यान झालं आजचं. खूप छान अनुभव होता. असे हृदयातून सप्तरंग बाहेर पडतायत आणि 7 सुरांबरोबर, आणि त्या प्रत्येक प्रकाशातून ना रंगीबेरंगी फुलपाखरं बाहेर पडत होती असं वाटत होतं. आणि शेवटी जेव्हा तुम्ही सांगितलं ना आपल्या हृदयात, सगळ्यात शेवटी थोडंसं एक म्युझिक लावलं होतं, तेव्हा श्रीकृष्ण बासरी वाजवत आहेत अशा रूपात दिसले. खूप छान वाटलं ताई. आजचा अनुभव मस्त होता. थँक्यू ताई. राधिका ताई बोल. हा, आत्मवंदन ताई. मी सकाळी ना आज 4:30ला उठले होते बरं का. तर मला झोप येत नव्हती, तर मग मी ना म्हणजे ओम भूर्भुवः स्वः माझं चालू होतं, म्हणजे झोप लागावी म्हणून. आणि नंतर ना मग ते झालं, पण मला झोपच लागत नव्हती. मग मी सरळ झाले परत, आणि मग ओम ओम असं म्हटले ना, तर म्हणजे त्या सगळ्या शरीरभर माझे असं असं शहारे आले जसे आई. आणि इथून आज्ञाचक्रामधून 2 हे जसं काही निघाल्या, हे तित्या म्हणजे ह्याच्यापर्यंत गेल्या, अ, पायापर्यंत गेल्या, आणि मग मला डोळे लागून गेला माझं बरं का. म्हणजे ते जसं काय ते काय म्हणतात ना, नसा नसा इथून अशा मला जाणवल्या की ते पायापर्यंत गेले. आणि मग मला झोप लागली. मी 7:20ला उठले, आणि नंतर मग मात्र झोपला. 7:20ला उठले, मग अंघोळ केली, सगळं केलं. आणि आजचं ध्यान खूप छान झालं. असं सोनेरी रंगाचा प्रकाश सगळ्या शरीरभर असा पसरलाय असं जाणवत होतं. धन्यवाद. खूपच छान. धन्यवाद. वैशाली ताई बोल. हा, नमस्कार ताई. आज जी तुम्ही माहिती सांगितली ना रुक्मिणीची, ती खूप सुंदर होती. म्हणजे इतका खोल विचार आम्ही कधी केलाही नव्हता, आणि इतकी म्हणजे छान माहिती सांगितली ना की जी आम्ही कधी ऐकलीही नाही. आणि इतकं सुंदर तुम्ही आम्हाला सांगता, आणि ज्या तळमळीने सांगता ना, ती तळमळ खूप म्हणजे आमच्या हृदयापर्यंत पोहोचते तुमची तळमळ, आणि आमच्याही हृदयामध्ये त्याचा बराच परिणाम होतो. म्हणजे तुम्ही ज्या तळमळीने सांगताय ना, ती माहिती खरंच आम्हाला कोणी इतक्या तळमळीने नाही सांगत येते. खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जी माहिती देताय ना ती खूप म्हणजे खूप म्हणजे आधी कधीच आम्ही ऐकली नाही. इतकी सुंदर माहिती तुम्ही आम्हाला देताय, त्यापासून त्रिवार त्रिवार धन्यवाद ताई तुम्हाला. धन्यवाद माऊली. सगळ्यांना धन्यवाद. दीपाली, अनुभव खूप सुंदर होता. असं इथे सगळ्यांची रजा मागते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय श्रीराम.